निधी मिळत नाही ही ओरड आहे आमची सर्वांची. निधी मिळत नाही आहे आणि जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीच बघितली नव्हती. कारण की पहिले आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार राहत होते, भारतीय जनता पक्षाचे खासदार राहत होते. त्यांना काही ना काही प्रमाणात निधी हा काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमधून मिळत होता. काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला 65% निधी जर काँग्रेसचे लोक घेत असेल तर 35% तरी निधी कमीत कमी हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला किंवा खासदाराला हे दिला जात होता. परंतु मागची DPC जी झाली वर्धेची, या मागच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या जिल्ह्याचा खासदार म्हणून मला 0 पैसे भेटले. 0. 5 पैसे सुद्धा मला निधी DPCचा भेटला नाही. राज्य सरकारची तीच परिस्थिती आहे. राज्य सरकारचे जे काही फंड्स आहेत ते सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही. पत्र देऊन सुद्धा, स्मरणपत्र देऊन सुद्धा कुठलेच निधी आम्हाला मिळालेला नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे ग्रामीण स्तरावर की एखाद्या सरपंचाला जर त्याच्या ग्रामपंचायतकरता जर पैसे पाहिजे असेल, निधी पाहिजे असेल, तर त्याला सांगण्यात येते की पहिले तू दुपट्टा टाक BJPचा. तू जर BJPमध्ये प्रवेश करत असेल तर मग तू या ग्रामपंचायतला पैसे देतो. ही परिस्थिती आहे. आणि अशा पद्धतीचं राजकारण हे मागच्या अनेक वर्षामध्ये आम्ही कधीच बघितलं नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये असं कधी राजकारण झालं नाही. परंतु ही परिस्थिती दुर्दैवानं मागच्या या 10 वर्षामध्ये अतिशय प्रामुख्यानं पाहायला भेटते आहे. आणि या सर्व परिस्थितीचा मी निषेध करतो. आणि देशामध्ये लोकशाही जर टिकवायची असेल तर अशा पद्धतीचे राजकारण आहे की तुम्ही विरोधकांना पूर्ण दाबूनच टाकण्याचा प्रयत्न करताय. वास्तविकता देशाच्या लोकशाही करता हे काही हितवा असं मला वाटत नाही. त्यामुळं आमच्या विदर्भाचेच मुख्यमंत्री आहे, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना समज द्यावी आणि मंत्र्यांना समज देऊन एक नाही बरोबरीचा तरी एक विरोधी पक्ष म्हणून जो काही शेअर आमचा असतो तो शेअर तरी आम्हाला मिळावा अशा सूचना त्यांनी दिल्या पाहिजे. आणि कधी कधी असं स्पष्ट सांगितलं जातं की आमची पॉलिसी ठरली आहे की विरोधकांना निधी द्यायचा नाही. अनेक मंत्र्यांनी तोंडावर सांगितलं की आमची पॉलिसी ठरली आहे की विरोधकांना एंटरटेन करायचं नाही आणि विरोधकांना कुठलाही निधी मिळणार नाही. हे स्पष्ट आमच्या तोंडावर सांगण्यात येईल. ही परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये कधीच बघितली नव्हती. ती आता पाहायला भेटते. परंतु किती जरी झालं तरी संघर्ष करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरू आणि संघर्ष करण्याची भूमिका आमची कायम. अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे आणि देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशा पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला भेटते. या सर्व बाबींचा मी स्वतः निषेध करतो आणि माझी इतकी अपेक्षा राहील की लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये याची दक्षता ही प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यानिमित्तानं घेतली पाहिजे, इतकी माझी अपेक्षा आहे. अद्यापपर्यंत भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे सेना असेल यांच्याकडनं आमच्यापैकी कुठल्याही खासदाराला संपर्क करण्यात आलेला नाही. आणि अशा पद्धतीच्या कुठल्या ज्या काही चर्चा आहेत त्या फक्त मीडियाच्या माध्यमातून आम्ही सध्या ऐकतोय. परंतु अद्यापपर्यंत कोणीही संपर्क केला नाही. हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतोय.